कोल्हापूर जिल्ह्यासह राज्याच्या राजकारणात दबदबा असणारे घराणे म्हणजे इचलकरंजीचे आवाडे घराणे। सहकाराची चळवळ उभी करून परिसराचा विकास साधणारे सहकार महर्षी कल्लाप्पा आवाडे यांची चौथी पिढी राजकारणात दाखल होऊन लोकसेवेचा वसा जोपासत आहे। आवाडे घराण्याची ही चौथी पिढी आणि शिरोळ तालुक्यातील धुरंधर राजकारणी यड्रावकर घराण्याची होणारी सून कुमारी सानिका राहुल आवाडे यांनी भाजपतर्फे उमेदवारी घोषित होतात कोरोची जिल्हा परिषद मतदारसंघात प्रचाराचा धुरळा उडवून दिला आहे। मतदारसंघात घराघरात पोहोचून प्रत्येक व्यक्तीशी थेट संवाद साधत आघाडी घेतली आहे। राजकारणासोबतच समाजकारण करताना परिसरात सहकार चळवळ रुजविणाऱ्या आणि त्या माध्यमातून सहकारी संस्थेचे जाळे विणत हजारो हातांना काम देणारे पंजोबा सहकार महर्षी माजी खासदार कल्लाप्पा आवाडे वस्त्रोद्योगाचे आणि शहराच्या सर्वांगीण विकासाचे प्रणेते आजोबा माजी वस्त्रोद्योग मंत्री प्रकाश आवाडे आणि पिता आमदार राहुल आवाडे यांच्यानंतर आवाडे घराण्यातील चौथी पिढी असलेल्या सानिका आवाडे या आवाडे घराण्याची उज्ज्वल परंपरा घेऊन राजकीय क्षेत्रात सक्रिय झाले आहेत। गतवर्षी झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर नुकत्याच झालेल्या इचलकरंजी महापालिका निवडणुकीत भागाभागात सानिका आवाडे यांनी नियोजनबद्धरित्या प्रचाराची धुरा सांभाळली होती आणि आता जिल्हा परिषदेच्या रिंगणात उतरतानाही कोणताही भेदभाव न करता लहान असो वा मोठा सर्वांमध्ये मिळून मिसळून आपुलकीच्या वागण्यातून सानिका आवाडे यांनी आपले एक वेगळे वलय जनतेसमोर निर्माण केले आहे। या सर्वसामान्यांच्या बळावरच सानिका आवाडे यांचा कोरोची जिल्हा परिषद मतदारसंघातून विजय निश्चित मानला जात आहे। राजकारणाच्या श्री गणेशा जिल्हा परिषदेपासून करणाऱ्या सानिका यांना राजकारण व समाजकारणाचे बाळकडू आवाडे घराण्याकडून मिळालेच आहे। याचा सामाजिक जबाबदाऱ्यांचा पावलावर पाऊल टाकत सानिका आवाडे यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली आहे। यापूर्वी आमदार राहुल आवाडे यांनी रेंदा जिल्हा परिषदेचे प्रतिनिधित्व केले होते। आता सानिका आवाडे या कोरोची जिल्हा परिषदेचे प्रतिनिधित्व करण्यासाठी निवडणूक रिंगणात आहेत। तळागाळातील जनतेशी समरस होणे या त्यांच्या स्वभावामुळे सानिका आवाडे यांनी प्रत्येकाच्या मनात आपुलकीचे स्थान निर्माण केले आहे। उच्च शिक्षित मनमिळाऊ स्वभाव वडिलांप्रमाणे जिद्दी पण प्रशासनासमोर नम्रपणे काम करून घेण्याची पद्धतीमुळे जनतेने नेतृत्व गुणाची झलक बघितली आहे। त्यामुळे जनतेत सानिका आवाडेंनी विश्वास निर्माण केला आहे। ही माझी नव्हे तर जनतेची उमेदवारी आहे असे त्यांचे आव्हान प्रभावी ठरत असून माझ्या पाठीशी मोठा राजकीय वारसा असला तरी मी एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणूनच कार्यरत होत आले आहे। सर्वसामान्यांच्या अडचणी समस्या जाणून घेणे आणि त्या सोडवण्यासाठी मी प्रयत्न करत आले आहे आणि या सर्वसामान्य जनतेचे प्रतिनिधित्व करण्यासाठी मला पक्षाची अधिकृत उमेदवारी असले तरी ती जनतेतूनच मिळालेली उमेदवारी आहे। यामुळे ही उमेदवारी माझी नसून जनतेची आहे। त्यांच्या मतांच्या आशीर्वादावरच माझा विषय निश्चित असून मी जनतेची सेवक म्हणूनच कार्यरत राहणार असल्याची त्यांची सभेतील प्रतिक्रिया बोलकी ठरली आहे। मतदारसंघाच्या विजयासाठी सानिका आवाडे यांच्यासारखे अभ्यासू आणि धडपडी प्रतिनिधित्व गरज असल्याचे मत गावोगावी मतदार करीत असून जनतेच्या भक्कम पाठिंब्यामुळे सानिका आवाडे विजयी ठरणार अशी सर्वत्र जोरदार चर्चा आहे।